राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थस्वरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 5 मार्च या दिवशीचं चिंतन. नाम उच्चाराची आवड ही परमार्थात अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. हरिपाठातलं हे. नाम उच्चारणी धरावी आवडी, या विण तातडी करू नये. रामपाठातलं हे. 14 विद्या 64 कला, जरी का असल्या सकळा, एक नसता नामकळा सर्वही व्यर्थ जाणाव्या. नान्य पंथा विद्यते. नामस्मरणासंदर्भात अनेक संतांनी एकमुखानं सांगितलं आहे. नाम हेच सर्व साधनाचं सूत्र आहे. सकळांसी येथे आहे अधिकार. अशा तऱ्हेचं हे साधन असल्यामुळे अडाण्यापासून विद्वानांपर्यंत सर्वांनाच घेता येतं. त्याला कोणत्याही तऱ्हेची उपाधी नाही, स्थळ काळाचं बंधन नाही, शरीर मन बुद्धी यांची काय अवस्था आहे याचाही त्यावर काही परिणाम होत नाही. एक भावे नाम उच्चारणीरत, तयाचा अंकित देव असे, असं आपल्या रामपाठात परमपूज्य मामांनी म्हटलेलं आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी, असं या नामजप यज्ञाचं विभूतिमत्व गीतेतही सांगितलेलं आहे. त्यावर माऊलींच्या ओव्या प्रत्यक्ष ज्ञानेश्वरीमधूनच वाचायला हव्यात. नामाच्या हजारो नावा करून भवसागरात सोडले आहेत असं म्हटलं आहे आणि त्यामुळे अबालवृद्धांना मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या सर्वांसाठी आवड पाहिजे, म्हणून हरिपाठात आवडीनं असं सुरुवातीलाच म्हटलं आहे. सवडीनं घेण्याची ती गोष्ट नाही. बघू की हो नंतर, आत्ताच काय त्याची निकड आहे, असं परमार्थाबद्दल बोललं जातं ते चूक आहे. एकदा परमार्थाबद्दलच्या उदासीनतेचे संस्कार दृढ झाले की मरायला टेकला तरी नाम तोंडात येत नाही. आपण बघितलेलंच आहे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, असंच म्हटलेलं आहे. हे सुकृत म्हणजे गुरुकृपा. नामाला स्वतःची गोडी नाही, आपण त्यात प्रेमानं गोडी घालावी लागते असं ब्रह्मचैतन्य महाराज म्हणायचे. ज्याला नामाची गोडी लागली त्याला इतर काही गोड लागत नाही. म्हणून परमार्थ साधावयाचा असेल तर नामसाधना ही अत्यंत महत्त्वाची आहे. कारण प्रपंच सांभाळून करता येण्यासारखी ती साधना आहे. प्रेमानं घ्यावं हे खरं, पण सहवासाशिवाय प्रेम कसं येणार. म्हणून सुरुवातीच्या काळात तरी जबरदस्तीनंच मनाला नामस्मरणाला लावलं पाहिजे. त्याचं प्रेमपूर्वक स्मरण हे पुढची पायरी आणि अनुसंधान ही अवस्था गुरुकृपेनंच प्राप्त होऊ शकते. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.